या ऊसाचं वजन आम्ही करेक्ट एका दुकानात येऊन बघितलेलं आहे आणि ते 817 असं झालेलं आहे. मामा एक चांगले हाडाचे दुकानदार आहेत आणि त्यांनी त्यांचा वजन काटा अगदी करेक्ट आहे. तर आम्ही तो ऊसाचा वजन काटा आता या ठिकाणी बघितलेला आहे. एका ऊसाचं वजन 4.25 किलो आणि अजून 4 महिन्यामध्ये वाढणारं 1 किलो तर धरलं तर 5.5 ते 5 किलो निश्चितपणे एका वजन ऊसा होणार आहे. बरोबर आहे. बरोबर. आपण आता वैभव गुरव यांच्या शेतामधला जो 86-032 ऊस बघितलेला आहे त्याच्या 42 कांड्या आणि 4.25 किलो झाला. त्याची आपण जाडी पण बघतोय 5 इंच. 5 इंच जाडी आहे आणि खूप या ठिकाणी 42 कांड्यांचा 4.25 किलो गेलेला आहे. आता आपण हे 14व्या महिन्यात बघतोय. अजूनसुद्धा आपल्याला भरपूर काही बघावायचं आहे आणि त्या दृष्टीनं या ठिकाणी पुढं आपण आणखी ठरवूया की ऊस किती निघणार आहे पुढच्या महिन्यात. 2 महिन्यामध्ये म्हणजे आता किती आहे 15 ऑगस्ट आहे. 15 ऑक्टोबरला आपण बघणार आहे. कारखान्याला जायच्या अगोदर 1-1.5 महिना आपण बघणार आहे आणि आपल्याला एकच आहे की महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या ठिकाणी याचा फायदा व्हावा. वैभव गुरव यांची तळमळ आहे. तर खरोखर या ठिकाणी चिंचणी या गावी मी आलेलो आहे. एक सदन गाव आहे आणि सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यातलं या सोनहिरा खोऱ्यामध्ये वसलेलं हे गाव आहे की ज्याला आपण पावसाळ्यामध्ये सोनहिरा खोरा म्हणजे या ठिकाणी सांगली जिल्ह्याचं कोकण असं म्हटलं जातं. आणि अशा या कोकणामध्ये मी आता आलेलो आहे आमच्या की जिथं दिवाळीनंतर दुष्काळच असतो. पण आता दुष्काळ हटला आहे 15-20 वर्षापासून. कारण कॅनॉल आला, पाणी आलं, त्यानं तलाव झाला आणि खूप सुंदर म्हणजे इथं 4 किलोमीटर गेलं की डोंगराची रांग आहे सह्याद्रीच्या पर्वताची आणि तिथून खाली बघितलं की कृष्णेचं खोरं आहे. कृष्णेच्या खोऱ्याच्या वर मी आता 20-22 किलोमीटर आहे. महाराष्ट्रातल्या असंख्य शेतकऱ्यांनी हे गाव जरूर बघायला यावं. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे आणि माझ्या माहितीनं वैभवराव तुम्हाला कुठून फोन येतात? संपूर्ण महाराष्ट्रातून फोन येतात. त्याचबरोबर कर्नाटकमधून पण फोन येतात. कर्नाटकमधून पण फोन येतात आणि कर्नाटकचे लोक येऊन पण बघून जातात. बरोबर. भरपूर प्रमाणात जवळजवळ 300-500 किलोमीटरवरून लोक ऊस बघण्यासाठी येतात. मग हे तुम्ही कसं काय त्यांच्यापर्यंत पोहोचलाव? आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचलो आणि ज्या शेतकऱ्यांना नवनवीन प्रयोग करायचे ते शेतकरी आवर्जून या ठिकाणी येऊन अभ्यास घेऊन स्वतः म्हणजे कशा पद्धतीने काय काय केलंय हे सगळ्या गोष्टी करून स्वतः शेताला प्रयोग राबवत आहेत. हां. तर मला सांगा हे तुमचं गाव कुठं आहे, काय आहे, बघावंसं वाटतंय का काही लोकांना? आता भरपूर फोन येतात की चिंचणी आंबा नेमकं गाव कुठं आहे, काय आहे. म्हणजे सर्वसाधारण संपूर्ण महाराष्ट्रात येतात. मग त्यांना लोकेशन वगैरे आपण पाठवतो. मग त्याच्यानुसार लोक इथंपर्यंत पोहोचतात. हां. मग ऊस तुमचा प्रत्यक्ष बघितल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरची प्रतिक्रिया काय असते? चेहऱ्यावरची प्रतिक्रिया जर बघितलं तर लोक म्हणतात की आल्यासारखं समाधान वाटतं किंवा दिवस वाया नाही गेला माझा. म्हणजे इथंपर्यंत यायचं नव्हतं काहीतरी बघायचं आणि गेलो असं नाही होत. नवनवीन गोष्टी लोकांना शिकायला भेटतात. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येत आहेत बघण्यासाठी. मला तर वाटतंय मागच्या 2 महिन्यामध्ये ऊस पडला नव्हता त्यावेळेला ते 9 फुटाचं अंतर दिसत होतं. माणसं आत जाऊन फिरून यायचे आणि 10-15 ऊस उभा राहिलेले दिसायचे, पाला काढलेले. बाकी वॉटर शूट 7-8 असे म्हणजे 3-4 फूट आले दिसायचे. त्याला 4-5 कांड्या दिसायच्या. आणि त्यावेळेलाची काय प्रतिक्रिया असायची? त्यावेळी वॉटर शूट बघितले की आज हात ठेवायचे, हातात बसत नव्हते. कसलं भारी आहे, आमच्या शेतामध्ये कधीच आजपर्यंत आलेलं नाही, पण हे आमच्या शेतामध्ये आणायचं आहे, त्यासाठी काय करायला लागेल असं शेतकऱ्यांचा पहिला प्रश्न असायचा. म्हणजे तशा पद्धतीने लोकांनी आता सर्वसाधारणपणे भरपूर लोकांनी अंतर वाढवलेलं आहे आणि भरपूर जेवढे अंतर वाढवलेले महाराष्ट्रातले कर्नाटकातले शेतकरी आहेत ते आवर्जून मला फोन करतात. वॉटर शूट यायला लागलेत. म्हणजे ज्यांनी बघून गेल्यानंतर सुद्धा पूर्व हंगामीला किंवा सुरला ऊस केलेले आहेत त्यांचे सुद्धा वॉटर शूट यायला लागलेले आहेत. आणि त्यांची प्रतिक्रिया काय आहे की तुमचं बघून आम्ही आता बदल घडवत आहे. आणि ज्या लोकांनी आधी पण बदल घडवला आहे म्हणजे लोक ऑलरेडी 7 फुटावरती आहेत ते पण फोन करतात की आम्हाला अशा समस्या यायला लागल्यात, आता इथून पुढे अजून 1-2 फूट वाढवलं पाहिजे आणि त्यासाठी अजून काय करता येईल अशी चर्चात्मक बदल स्वतः लोकच विचार करायला. लोक विचार करायला लागले. आणि त्याच्यामुळे काय झालंय, जसं आता एखादा व्यसनी माणूस असतो तंबाखू खाणारा, त्याच्यापाशी कोण जातो तर दुसरा तंबाखू खाणारा जातो किंवा एखादा दारू पेणार असतो त्यावेळी दारू पेणारा लोक जातात. तसे ऊस क्षेत्रातले दिग्गज आहेत जे सातत्यानं प्रयोग करतायत ते लोक सगळे आमच्याकडे येतात. म्हणजे तुमचा ऊसाचा आदर्श प्लॉट
बघण्यासाठी येतात आणि मग नंतर त्याच्या संगतीनं दुसरे येतात. हा म्हणजे कसं त्यांना एक छंद आहे, प्रत्येकाला एक छंद असतो. तसं ऊस शेतीचा काही लोकांना छंद आहे, ते लोक किती पण अंतर आहे ते बघत नाही, पण इथं येऊन नॉलेज घेऊन त्याच्या स्वतः शेतीमध्ये आपल्याबद्दल घडवत आहे. हां, खूप सुंदर. म्हणजे मला तर वाटतं की ते 4.5 फुटाच्या सरीमध्ये वॉटर शूट ज्यावेळी येत नाही त्यावेळेला आहे त्या ऊसात समाधान मानणारी माणसं दिसतात आपल्याला. आणि किती टन निघेल ह्याचं फक्त स्वप्न रंगवणार. बरोबर. आणि नंतर ज्या वेळेला ऊस पोकाळ झालेला असतो, वजन कमी आलेलं असतं, त्यावेळेला कुठल्या तरी कारखान्याला दोष दे किंवा कुठेतरी एकमेकाला घरातल्या माणसांच्यावर दोष दे किंवा माझं कुठेतरी चुकलंय हे बघत रे, खात्री नसते. बरोबर. आता खात्री वाटते ना 9 फुटा सरी. आता खात्री वाटते, कारण आपण आता बघितलं तर वजन आपलं येतेच, पण जो मेन पार्ट आहे आपला वजनावर आता प्रत्यक्ष आपण वजन करूनच बघितलं. त्याच्यामुळे काय आता त्याच्यामध्ये आपण काही 2 नंबर केलेला नाही किंवा काय केलेलं नाही. आपण प्रात्यक्षिक लोकांना करून दाखवलेलं आहे की आपण कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये म्हणजे कुठल्याही पद्धतीचं जास्त अतिरिक्त खर्च न करता फक्त आपल्याला ज्या गोष्टी भेटत आहेत, म्हणजे अंतर वाढवायचं जे काही गोष्टी आपल्या हातात आहेत त्या गोष्टी करून आपण आपलं उत्पन्न वाढवू शकतो. अंतर वाढलं, उत्पाद म्हणजे खर्च कमी झाला, जेवढं खायला घातलं तेवढं त्या ऊसानीच फक्त खाल्लं, तण खात नाहीये. बरोबर. बेड केल्यानंतर की पाणी द्यायला लागत नाहीये, पाला टाकला की. म्हणजे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या सायंटिफिकली बरोबर आहेत आणि सूर्यप्रकाशाचा जो मोठा इम्पॅक्ट म्हणतोय आपण त्या सुद्धा या ठिकाणी घडतोय. ऊस वाढेपर्यंत तुमच्या 35 कांड्या जाईपर्यंत मागच्या महिन्यापर्यंत सूर्यप्रकाश पाक तळापर्यंत जात होता. तळापर्यंत जात होता आणि आता तो थोडासा थांबलाय, परंतु जो शेंड्यावरती पडतोय सूर्यप्रकाश त्याच्यामुळे त्याला वाढीचं. साठपी साहेब, तुम्हाला कसं वाटतंय की आपण आता गावामध्ये चिंचणीमध्ये बसलोय, वजन प्रत्यक्ष आपल्या जवळच्या काट्यावरची खात्री करण्यासाठी पुन्हा आपण एका भुशारी मालाच्या दुकानात येऊन वजन केलं. करेक्ट ते 4.5 म्हणजे 380 वजन झालेलं आहे. हा, मग आता या वजनाचा आणि शेतकऱ्याच्या उत्पन्न त्याचा इच्छेचा काय फायदा होईल? आता जे इथे वजन काट्यावरती आपण 2 जागे जे वजन केलं ते वजन पाहता असं वाटतं की ते मी जे 7 फुटी जो प्लॉट केला आहे तो 9 फुटी करायला पाहिजे आता वाटायला लागलंय. पण नेक्स्ट टाइम 100% मी माझे हे करून घेईन. 7 फुटानं सुद्धा आपण कमी तर उद्दिष्टापर्यंत जाऊ, पण आपण अजून त्याच्याकडे लक्ष देतो. अंतर जास्त ठेवलं की उत्पन्न वाढलं पाहिजे म्हणून आपण पाला काढणे, वेळच्या वेळ आळवणी घालणे, वेळच्या वेळ आपण त्याची स्वच्छता ठेवणे, त्यानंतर वेळच्या वेळ त्याला ट्रिपमधनं औषध देणे आणि पाणी फक्त पिण्यापुरतंच त्याच्या पोटाला लागतं तेवढंच देणे, हे करणार ना आपण. आणि महत्वाचा विषय काय आहे, हे हा जो प्लॉट आहे सरांचा तिथे येऊन जर बघितलं ना तुम्ही इतर ठिकाणी जे वेस्ट टाइम घालवता तर ते न घालवता तुम्ही डायरेक्ट शेतातच जाणार. कारण एवढी एनर्जी किंवा ते जे बघून हे होतंय चार्जिंग होतंय, थोडक्यात समाधान जे होतंय अप्रतिम आहे. हा, चांगलं आहे. म्हणजे खरोखर आपण खरोखर शेती करतो याचं समाधान आहे. प्रत्येकाला वाटत असतं की मला कोणतरी चांगलं म्हणावं, साहजिकच आहे. आपण आपलं हे करत असतोय, म्हणजे शेती करत असताना इतरांपेक्षा आपल्यापेक्षा बी चांगल्या प्रकारचे शेतकरी आहेत, चांगल्या प्रकारचे शेतकरी आहेत. परंतु त्यांच्या मागोमाग का होईना आपण चाललं पाहिजे ही आपली अपेक्षा असते. परंतु आज रोजी आता असा कॉन्फिडन्स माझा मला आला की त्यांच्या पुढेही आपण जाऊ शकतो. तुम्हाला काय वाटतंय? 9 फुटाचं अंतर हे योग्य आहे. ठीक आहे. या चिंचणीमध्ये आपण आलेलो आहे. हे चिंचणी हे कडेगाव तालुक्यातलं गाव आणि त्या टप्प्यानं आपण इथं बापू, तुम्ही दुकानदार आहे आणि तुम्ही कदम बापू तुम्ही एवढ्या दुपारी 2 वाजता सुद्धा दुकान उघडून बसलाय. म्हणजे तुम्ही खरोखर या ठिकाणी व्यायाम म्हणून पैसे मिळवायचा तुमचा दृष्टिकोन नाही, उद्योग नाही, फक्त तुम्हाला वाटतंय की बाबा इथं लोकांची सेवा करूया. आणि झोप दुपारी घेण्यापेक्षा कुठेतरी दुकानात बसू, झोपतच नाही. चांगली गोष्ट आहे. मला सांगा, हे वैभवरावांचा एक 9 फुटाच्या सरीचा तुमच्या घराच्या पाठीमागं ऊस आहे आणि तो बघायला आम्ही वजन खात्री करायला 4.5 किलो वजन ऊस भरलाय आणि त्याच्यावरून आम्ही 40,000 ऊसाचं कॅल्क्युलेशन करून आता 140 टनापर्यंत गेलेलो आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही आतापर्यंत ऊस केलेले होते? नाही, त्यांचा ऊस गावात तोड नाही त्याला ते व्यवसाय नाही. खरं आहे, पण त्यांनी कष्ट काय योग्य लोक केले ना, कष्ट केले आणि बघण्यासारखा ऊस आहे, बघण्यासारखा आणि अजून बी बघण्यासारखा होईल होय इथून पुढे. मग तुम्ही खूप प्रामाणिकपणे सांगताय आणि खरोखर तुम्ही एक सज्जन व्यक्तिमत्व या दृष्टिकोनातून मी तुमच्याकडे खरोखर तुमच्या पहिल्या मगाशी या तुम्ही मला म्हटला याच्यावरूनच मी जाणलं. मला सांगा, हे आता तुम्ही पण शेतकरी आहे, तुमचा पण ऊस असेल, हा, तुम्ही किती फूट अंतर ठेवता? आमचं 4.5 फूट. 4 फूट ठेवताय, यांनी 9 फूट ठेवलंय म्हणजे डबल ठेवलंय. मग ह्याच्यात काय फरक आहे? 4.5 फूट आणि 9 फुटात काय? आम्ही का ठेवले, आम्हाला रान आहे 25 गुंठ नुसतं. हा,
राहणार कमी म्हणून आम्ही ते आपलं कमी सरी सोडून चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला इच्छा आहे तुमची ठेवायची, चाय म्हणजे राहणंच नाही दुसरं तर 4 साऱ्या पडते मग 8 पडल्या तर जरी त्याच्यात तेवढं उत्पन्न निघणारच ठेवलं तरी त्याचा काही फरक पडत नाही. निघणार. पण दुसऱ्या सगळ्या शेतकऱ्यांनी ज्याला जास्त उत्पन्न काढायचं आहे, ज्याला ऊसामध्ये पैसे मिळवायचे आहेत, त्यावेळी 5 फुटी सोडू 6 फुटी सोडू हा म्हणजे तुमची सुद्धा मानसिकता आहे 6 फूट ठेवायची. म्हणजे हा, उत्पन्न निघत असलं ठेवाय का निघणारच. तुमचं आता किती निघतंय? आता माझं बघा त्या 25 गुंठ्यात 55 टन ऊस निघाला लागले मग 6 फूट ठेवले, 7 फूट ठेवल्यानंतर 55 निघालं की बास का नाही? हो 55 आणि आता निघतोय मग त्यावेळेला पण तेवढं निघाला की बास का नाही? होय. ऊस वाढतोय, जाडी, वजन, सगळंच आहे ते. उंची, खेळते. हवा खेळती राहत्या. त्यामुळे तुम्ही सुद्धा बदलणार आहे. खूप चांगलं. या ठिकाणी या सगळे आपला परिसर सगळा पाण्यानं आता हे झालाय. त्यामुळं महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी आणि स्वतःच आम्ही जावले गिरीला हा चांगला आहे. मग बघा वरला बघा मग एक गावातला पुजारी माणूस आहे, लक्षात आलं का? त्यानं गावाला आदर्श घालून दिलाय आणि आता झाले बोर मारून 10 वर्ष झाली. 10 वर्ष झाली. हा. चांगलं आहे. मामा बापू तुम्ही खूप चांगली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद. जाऊ दे त्या बोर्डापर्यंत. हा वैभव गुरु यांचा ऊस की जो 9 फुटाच्या सरीवरचा आहे. बस थांबा तिथे.